उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गुंड आसिफ दाढी सोबतचा एक फोटो व्हायरल होतोय। दरम्यान या फोटोवरून अजित पवारांवर विरोधकांनी निशाणा साधला होता। मात्र त्यानंतर या फोटोवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं। बघूया एक रिपोर्ट। मागील दिवसांपासून विरोधकांकडून सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबतचे फोटो ट्विट करण्यात येत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही गुंड आसिफ दाढी सोबतचा एक फोटो व्हायरल होतोय। दरम्यान या फोटोवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं। आता तू स्वतः माझ्याकडे आला आणि मला लोकांनी ऑफिसने सांगितलं की बाबा दादा पत्रकार भेटायला आलेले, तर मी म्हणतो भैया आता तू त्याच्यामध्ये कुणाला बरोबर घेऊन आला, मी तुला विचारू शकत नाही तू कुणाला बरोबर आणलं ते। तू माझ्या ओळखीचा आहे, आपण तुझ्याशी बोलतोय, मी त्याच्याशी बोलत होतो। मी नंतर त्याला फोन केला, तो फोटो पब्लिश झाला ना, अरे म्हणले कोण सिमी का काय ते आणला, तू काय चालवलंय? तो म्हणला दादा माझी चूक झाली, पण त्याची चूक झाली त्याने कबूल केली, पण कारण नसताना म्हणता मी माझी झाली ना। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत फोटोत असलेला आसिफ दाढी कोण आहे त्यावर एक नजर टाकूया। सिमी या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा आसिफ दाढीवर आरोप आहे। आसिफ दाढी याच्यावर 1988 मध्ये मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला होता। 1996 मध्ये आसिफवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2004 मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल केला। 2007 मध्ये खुनासाठी अपहरण आणि खून असा गुन्हा दाखल झाला। 2011 मध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल झाले होते। 2021 मध्ये अंगावर धावून जा जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला त्याच्या घरातून शस्त्रासह अटक केली होती। यापूर्वी पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणेनंही पार्थ पवार यांची भेट घेतली होती। दरम्यान या भेटीवरूनही राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता। ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले। चिरंजीवांना सांगितलं काही म्हणजे चर्चा झाली? नाही, मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडावंदन आलो, भेट झाल्यावर सांगणार आहे। नाही, मला माहीत नाही कोणत्या पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी भेट दिली का आणखीन काही वेगळं काम त्याच्याकडे होतं हे मला माहीत नाही, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणे योग्य आहे आणि उचित आहे असं मला वाटत नाही। मागील 5 दिवसांपासून संजय राऊत मुख्यमंत्री शिंदेंचे गुंडांसोबतचे फोटो ट्विट करतायत। राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा हल्लाबोल देखील संजय राऊतांनी केला। महाराष्ट्रात कशा प्रकारे गुंडांचं राज्य, गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सरकार, हे मी सांगतोय। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, मंत्रालयात, इतकंच काय तर विधान भवनात सुद्धा नागपूरच्या अनेक गुंड, गुन्हेगार, माफिया हे सातत्यानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाळराजांना भेटत होते, आजही भेटतायत। गुंडांना वाटतं की हे सरकार आपलं आहे। सगळ्यात सुरक्षित सरकारचे बंगले, मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, मंत्र्यांचे बंगले सगळ्यात लपायला, आश्रय घ्यायला, आश्रय मागायला हे सुरक्षित स्थळं झाली आहेत। पूर्वी गुंड हे कुठेतरी गपचूप लपून बसायचे, आता गुंड बिनधास्तपणे मंत्र्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसतील आणि वरून मिशीवर खिडकीतून सांगतील अब आजा तू मैं देख लूंगा असे म्हणतील आणि ते खिडकी मुद्दाम उघडी केली जाईल। एकीकडे हा सर्व प्रकार सुरू असताना दुसरीकडे पुणे पोलिसांनी शहरातील कुख्यात गुंडांची परेड काढत वॉर्निंग दिली होती। मात्र पोलिसांच्या वॉर्निंगकडे गुंडांनी दुर्लक्ष करत रील्सच्या माध्यमातून आपली हवाबाजी पुन्हा एकदा सुरू केली आहे। गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत। आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत। पुणे पोलिसांच्या सूचनेनंतर ही रील्स अपलोड झाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले। गुन्हेगारी संदर्भातले रील्स टाकणाऱ्या टोळींवर गुन्हे शाखेकडून करडी नजर ठेवली जाते। आपण पाठीमागच्या वर्षी जवळपास 24 कारवाया केल्या त्याच्यामध्ये, जे रील्स ठेवून त्याच्यामध्ये
हत्यार वगैरे वापरतात, 4-25 वगैरे अशा कारवाई केल्यात आपण. बऱ्यापैकी त्या मागच्या ज्या प्रकरणामध्ये तरुणांच्या मध्ये काही लिंकेज तसे काही कुठले आपल्याला आढळले नाहीत आणि सेम ही स्ट्रॅटेजी आपली यापुढेही चालू राहील. असे कुठले आक्षेपार्ह व्हिडिओ कोणी रील्समध्ये वेपन घेऊन करत असेल तर त्याच्यावरती आपली क्राईम ब्रँच त्याचबरोबर जे सोशल मीडिया सेल आपला मॉनिटर करणारा, त्याच्या आधारे आपण त्याच्यावरती कठोर कारवाई करणार आहे आपण. मी ह्याच्या संदर्भात CP आल्यानंतर बोलणार आहे. मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बाबा एवढं करून पुन्हा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलिसी खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल. सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबतचे फोटो ट्विट करत विरोधक आक्रमक झालेत. मागील काही महिन्यांपासून राज्यात गोळीबाराच्या घटनाही वाढल्या. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.